नमस्कार, मी अमोल मिसे. माझ्या अमोल अनमोल या चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो. महाराष्ट्रामध्ये सध्या एक योजना आलेली आहे. मुख्यमंत्र्यांनी सुरू केलेली ही त्यांच्या नावे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. तर या योजनेबद्दल एका जागृत महिलेनं एक मुख्यमंत्री साहेबांना पत्र पाठवलेलं आहे. पत्र अतिशय व्हायरल झालेलं आहे. तरी मी त्या पत्राचा नमुना आपल्यासमोर सादर करतो आहे. कुणं हा पत्राचा नमुना लिहिला आहे हे मात्र अजून कळालेलं नाही. तर या पत्राचं पूर्णपणे श्रेय त्यांनाच जाणार आहे. तरी ते पत्राचा नमुना कशा पद्धतीचा आहे तर मी आपल्यासमोर सादर करतो आहे. एका जागृत बहिणीचे मुख्यमंत्र्यांना पत्र. आदरणीय एकनाथदादा शिंदे, मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य. पत्र लिहिण्यास कारण की तू सुरू केलेली लाडकी बहीण योजना या अंतर्गत आम्हाला तू 1,500 रुपये देणार आहेस. पण दादा, हे पैसे आम्हाला नको आहे. याबद्दल तू गॅसचे दर कमी कर, विजेचा दर कमी कर, चांगले रस्ते तयार कर, ट्रॅफिकची समस्या कमी कर, जेणेकरून भाऊजींना पैशाची चणचण लागणार नाही. त्यांच्या कमी पगारात कमाईत तुझी बहीण सुखी राहील. दादा, आणखी एक विनंती करते, तुझ्या लाडक्या भाचा-भाचींची शाळेची फीस कमी कर, जेणेकरून त्यांना चांगले उच्च शिक्षण देता येईल. दादा, आम्हाला 1,500 रुपये खरंच नको आहे. पण आमच्या संसारात ज्या आवश्यक गोष्टी आहेत, गरजा आहेत, त्यांचा खर्च जरूर कमी कर. तुझीच लाडकी बहीण. पत्र जरी साधं असेल, छोटं असेल, तर या पत्राचा नमुना खरंच भावनिकतेने खूप खोलवर आहे. तरी हा पत्राचा नमुना खूप व्हायरल झाला आहे. तरी अशा कित्येक महिलांची हीच विनंती आहे की मुख्यमंत्री साहेबांना की त्यांच्या दररोजच्या अडीअडचणी महत्त्वाच्या आहेत. त्यांच्यासाठी 1,500 रुपये जास्त नाहीत, गरजेचे नाही आहेत. परंतु त्यांच्या अडचणींना सामोरे जाण्यासाठी त्यांना पाठबळ आणि खर्चाचा दर कमी करणं हे त्यांच्यासाठी महत्त्वाचं ठरतं आहे. म्हणून हा व्हिडिओ कसा वाटला तर आम्हाला लाईक, शेअर आणि सबस्क्राईबच्या माध्यमातून जरूर कळवा. आणि तुमच्या ज्याही कल्पना असतील, या व्हिडिओबद्दल तुमच्या रिॲक्शन्स असतील, प्रतिक्रिया असतील तर आम्हाला जरूर कळवा. आणि अशाच व्हिडिओंसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. आणि यापुढील व्हिडिओंसाठी तुम्हाला नोटिफिकेशन येतील. त्यासाठी तुम्ही आमच्यासोबत जॉईन व्हा. तरी हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.